नाहीये अरे तुला विचारत माझं बदल तू फक्त आता मैदानात ये तुला विचारत माझं बदल once more तू असा जरा मार्केटात नाहीये अरे तुला विचारत माझं बदल तू फक्त आता मैदानात ये तुला विचारत मित्रांनो, आज होतो एकदम कडकमध्ये व्हीएनचा क्यूआर कोडवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर फायनली मित्रांनो, आपण आज खूप दिवसानंतर व्हीएनचा क्यूआर कोड वापरून व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता व्हिडिओ पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत पाहावंच लागणार आहे, कारण व्हीएनचा क्यूआर कोड आहे म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सापडणार आहे. तर आता व्हीएनचा क्यूआर कोड कसं वापर करायचं ते जर माहीत नसेल तर तुम्हाला आता लगेचच सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हीएन हा ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून कुठून देखील इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर त्या व्हीएन ॲपला ओपन करायचं आहे. व्हीएन ॲप ओपन केलं अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून त्या व्हिडिओमध्ये कुठेही एक क्यूआर कोड सापडेल, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा फक्त की एका क्यूआर कोडचा. त्या क्यूआर कोडचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ कडकमध्ये बनवायचा असेल तर इथे 3 डॉट ह्याच्या शेजारी एक स्कॅनरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचे. तर आता स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्या अशा प्रकारे आपल्याला परमिशन मागेल ते अलाउ करून येते. कोपऱ्यातलं जे अल्बमचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपल्याला अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे कडकमध्ये एक क्यूआर कोड दिलेलं आहे. तर आता ते क्यूआर कोडला सिलेक्ट केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे डाउनलोडचं ऑप्शन बघायला भेटेल. तुम्हाला इथनं डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ड्राईव्हच्या फोल्डरसारखं एक डाउनलोडचं ऑप्शन येईल. त्याला डाउनलोडवरती क्लिक करून डाउनलोड एनिवेवरती क्लिक करायचं. तुम्ही घाबरायची काही गरज नाही मित्रांनो. तर ते तेवढं केल्यानंतर आपलं जे टेम्पलेट आहे ते इन्स्टॉल व्हायला म्हणजे डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर आता हे एवढं झाल्यानंतर यूज टेम्पलेटवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला आणखी एकदा गॅलरीमध्ये घेऊन येईल. जर तुम्ही एक चुकी करायची नाही मित्रांनो, ती चुकी काय सांगतो बघा मी आता. जर तुमचा फोटो कोणत्याही रेशोमध्ये असेल तर ते रेशो घ्यायचं नाही. तर फक्त आपलं 9:16 म्हणजे 9.16 रेशोच घ्यायचे. बाकी जर रेशो घेतला तर तुम्ही फोटो कसं पण येऊन जाईल. त्यामुळे मी सांगतो 9:16 रेशो घ्या. असं एकदा फोटोवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर आपला जो आपले ऑल इमेजेस ते रिप्लेस होऊन जातील. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून आता आपल्याला इथे व्हिडिओ जो तो एकदम कडकमध्ये झालेला आहे. फक्त आता हे वरचं नाव आहे नाव आणि इमोजीस जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर तुम्ही इथे टेक्स्टमध्ये जाऊन इथे हे जे नाव आहे इथे मी काही देखील टाकू शकतो. तर बघू शकता हे असं काही देखील टाकू शकतो. तर आता हे तुम्ही टाकल्यानंतर इमोजी देखील तुमच्या अनुसार ठेवू शकता, म्हणजे कोणते इमोजीस हवे आहेत तसे. तर ते तेवढं ठेवल्यानंतर अशा प्रकारे एकदम कडकमध्ये व्हिडिओ तर बनवून रेडी झालेलंच आहे मित्रांनो. एक वेळेस प्ले देखील करून पाहूयात. तर आता व्हिडिओ तर एकदम कडकमध्ये बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला आपल्या इथे मॅन्युअलवरती क्लिक करायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर रिझोल्युशन आहे 1080p आणि इथे FPS 30 ठेवून एक्सपर्टवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे एकदम कडकमध्ये बीटचा ठोका बरोबर पण येऊन जाईल. तर सगळं कडकमध्ये व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ तर आता झालेलाच आहे मित्रांनो. तर आता अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स प्लस व्हीएनचे क्यूआर कोड्स अजूनमधून पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर आता भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.